नागपुर में मीडिया से बातचीत के दौरान बीजेपी विधायक समीर मेघे ने कहा कि अनिल देशमुख के आरोप पूरी तरह निराधार है, क्योंकि जिसका नाम मतदाता सूची में वह चाहे बाहर रहता हो उसका मतदान बोगस नहीं कहलाता। और खुद अनिल देशमुख नागपुर में रहते हुए काटोल में मतदान करते हैं, तो क्या वह भी बोगस माना जाएगा? मेघे ने कहा कि 21 तारीख के चुनाव परिणाम से पहले ही उनका पराभव स्पष्ट दिखाई दे रहा है, इसलिए वो पहले से ही चुनाव आयोग पर आरोप लगाने की तैयारी कर रहे हैं। गौर से सुनिए आगे और क्या कुछ कहना है मेघे का। आपण मूळ समजलं पाहिजे की बोगस मतदान म्हणजे काय। ज्याचं नाव वोटिंग लिस्ट मध्ये आहे आणि तो समजा बाहेर गावात राहतो आणि तो मतदान करायला येतो, तर हे बोगस मतदान आहे का, हा माझा पहिला प्रश्न। मग समजा ह्या प्रश्नाचं हो उत्तर असेल तर आदरणीय अनिल देशमुख साहेब, ते माझे पितातुल्य आहेत, त्यांचे चिरंजीव सलीलजी ही नागपुरात राहतात, पण त्यांचं मतदान कुठे आहे? मला असं वाटतं काटोल मतदारसंघात आहे। मग ते स्वतः नागपुरात राहतात आणि त्यांचं मतदान तिकडे आहे, तर ही बोगस मतदान झालं का, असा प्रश्न मला आदरणीय देशमुख साहेबांना आहे। आणि आपण मूळ समजून घ्या की हिंगणा मतदारसंघ जो आहे याच्यामध्ये MIDC, मी वारंवार सांगितलं, इथे MIDC आहे। MIDC मध्ये काम करणारे लोक काही दिवस येतात, काम करतात, काम जमलं भेटलं तर ठीक आहे, नाही तर ते परत आपल्या मूळ गावी जातात। आणि जेव्हा मतदानाची नोंदणी होते तेव्हा लोक इथं मतदान करतात। आता काही लोक वापस जातात, काही लोक तिथंच थांबतात, आणि हा सगळा वारंवार विषय विरोधकांचा आहे। मी आपल्याला सांगू इच्छितो की येणाऱ्या 21 तारखेला त्यांना आताच पराभव दिसलाय आपला। आमचे जे महाविकास आघाडीचे जे काही सहभागी लोक आहेत त्या लोकांना आजच कळलेलं आहे की आपला मोठ्या प्रमाणात पराभव होणार आहे, आणि म्हणून हे आज बोगस मतदान करणार आहे आणि 22 तारखेला हे EVM वर आपलं खापड फोडणार आहे। आणि माझी विनंती आहे हे सगळ्या लोकांना एकदाच त्यांच्या कारकिर्दीमध्ये, त्यांचे पक्षाचे तिथे आमदार होते, मंत्री होते, मी वारंवार आपल्याला विनंती करतोय की एकदा हा डिबेट झाला पाहिजे। त्यांचे 15 वर्ष, माझे 11 वर्ष, 5 वर्ष अधिक आदरणीय आमचे माजी आमदार घोडमारे साहेब जे आज दुसऱ्या पक्षात आहेत त्यांचे 5 वर्ष, असं 16 वर्षाचं त्यांचं विकास कामाचा आराखडा त्यांनी सादर केला पाहिजे, आणि 11 वर्षाचा विकासाचा आराखडा मी सादर करतो। आपण सामान्य लोकांना जाऊन विचारा की 2014च्या नंतर मतदारसंघामध्ये विकास कामं मोठ्या प्रमाणात सुरू आहे की नाही आहे, आणि विकास कामावरच प्रभाव होऊन करोनाच्या काळामध्ये केलेले आम्ही जनसेवा, विकास कामं, अडीअडचणीमध्ये आम्ही धावून जाणारे लोक, आणि हे सगळं बघून लोक आम्हाला मतदान करतात। तर आपण समजलं पाहिजे की विरोधकांना माझी आपल्याला विनंती आहे की आपल्याला संधी होती, आपलं सरकार होतं, आपण तेव्हा लोकांची सेवा करण्यामध्ये आपल्याला अपयश आलं, तर म्हणून हे नवीन नवीन रोजचे नाटक करणं बंद करा, आणि त्यांना जे काही संधी आताही आहे त्या संधीचं त्यांनी सोनं करावं असा माझा त्यांना सल्ला। तुषार सरोदे नावाच्या भाजपच्या महामंत्री आहेत, एका संगम मताने जे आहेत समीर मेघे यांनी जे आहेत बोगस मतदारांना 2000 रुपये देऊन जे ते बोगस मतदान केल्याचा आरोप सुद्धा तुमच्या घरी लावलेला आहे। आज मी समजा असं खोटे आरोप लावलं की आदरणीय देशमुख साहेबांनी 500 मतं हे बुट्टीबुरीला पाठवले 2-2, 3-3 हजार रुपये देऊन, तर हे ना काही मान्य आहे का? या सगळ्या खोट्या नेरेटिव्ह कृपया करून बंद करा, आणि एकदा डिबेट माझ्यासोबत हिंगणा मतदारसंघामध्ये त्यांनी स्थळ ठरवलं पाहिजे, त्यांनी गाव ठरवलं पाहिजे, त्यांनी वेळ ठरवलं पाहिजे। त्या ठराविक वेळेवर, जागेवर मी माझा 11 वर्षाचा विकास आराखडा आणि त्यांनी त्यांचे 20 वर्षाचा आराखडा हे सादर केलं पाहिजे, आणि मग जनतेला कळेल।